ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्यांचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढोंगात दम. मनोज जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? नवन्या वाघमाऱ्या उर्फ चिलट माऱ्या याच्या तोंडात जिभेत शिस ओतलं पाहिजे आणि याला टकमक टोकावून ढकलून दिलं पाहिजे. नवनाथ वाघमारेच्या घरात घुसायला मराठा महिला कमी करणार नाहीत. राज्यात सध्या ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या एका अत्यंत खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्याने या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील तरुणी आणि ओबीसी मंत्र्यांच्या कौटुंबिक संबंधांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्यांच्या या विधानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले असून संपूर्ण महाराष्ट्रातून यावर तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून मराठा समाजाने यावर अत्यंत आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिला भगिनींचा असा जाहीर अवमान करणाऱ्या नेत्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरू लागली आहे. वाघमारेंचं ते वक्तव्य काय आणि त्यावरून आता नेमका कसा वाद पेटलाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या विधानाचा रोख थेट राज्यातील आघाडीच्या ओबीसी नेत्यांवर आणि मंत्र्यांवर होता. त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत असा दावा केलाय की ओबीसी समाजातील मंत्र्यांची आणि त्यांच्या नेत्यांची आर्थिक स्थिती, त्यांचा पैसा आणि त्यांची सुंदर गोंडस मुले पाहून मराठा समाजातील तरुणी त्यांच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी विवाह करतात. वाघमारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा थेट उल्लेख केलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः एका कार्यक्रमात सांगितलं होतं की त्यांची सून मराठा समाजातील आहे आणि त्यांची पत्नी कुणबी समाजातील आहे. याच वक्तव्याचा आधार घेत वाघमारे यांनी आरोप केलाय की केवळ बावनकुळे यांच्याच घरात नव्हे तर राज्यातील अनेक प्रमुख ओबीसी मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या घरांमध्ये मराठ्यांचे सोयरे घुसले आहेत. बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्यांचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. या वक्तव्यामागे वाघमारे यांनी एक राजकीय मेक मारण्याचा प्रयत्न केलाय, ज्याने वादात अधिकच भर घातली आहे. त्यांनी असा आरोप केलाय की हे ओबीसी मंत्री आपल्या घरात आलेल्या मराठा समाजाच्या मुलींचे म्हणजेच सून किंवा पत्नीचे ऐकून ओबीसी समाजाचे वाटोळ करत आहेत. जर हे मंत्री कौटुंबिक दबावापोटी किंवा घरातील मराठा महिलांच्या प्रभावामुळे ओबीसी आरक्षणाच्या आणि हक्कांच्या लढ्याशी तडजोड करत असतील तर त्यांनी ते जाहीरपणे समोर येऊन सांगावं. जर हे नेते स्वतःच्या समाजाचं हित रक्षण करू शकत नसतील तर ओबीसी समाजाला अशा नेत्यांची अजिबातच गरज नाहीये, असे थेट आव्हान वाघमारे यांनी दिले. त्यांच्या या विधानाने एकाच वेळी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि दुसरीकडे ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून तर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमचे त्यांनी होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीची जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. वाघमारे यांच्या या विधानाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मराठा समाजातून आक्रमक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि इतर अनेक सामाजिक संघटनांनी वाघमारे यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केलाय. मराठा समाजातील नेत्यांनी म्हटलंय की आरक्षण आणि राजकारणाचा लढा हा वैचारिक आणि कायदेशीर पातळीवर लढला पाहिजे, परंतु त्यात समाजातील माता भगिनींना उडून त्यांच्याबद्दल अशी हीन पातळीवरील वक्तव्य करणं अत्यंत निषेधार्ह आहे. महिलांचा असा अवमान कोणत्याही सुसंस्कृत समाजात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय. अनेक ठिकाणी वाघमारे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. त्यांच्या अटकेची मागणी देखील केली जाते. म्हणजे ते दिसतं बी, काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढोंगात दम. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी
समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याचा त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बा आम्ही नाही कोणाच्या लेखीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी, मग दाखवायची का दुसरी बाजू. तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जात आहेत. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा कुठेतरी द्वेष करायचा म्हणून राजकारण करणारे नवनाथ वाघमारे यांनी त्यांच्या या वक्तव्यामध्ये पुरुषांच्या मराठा महिलांना खेचून मराठा महिलांबद्दल जे अपमानकारक वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा महिला भगिनींतर्फे या ठिकाणी नवनाथ वाघमारेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. खरं तर मराठा समाजातील महिलांचा हा पराक्रमाचा शौर्याचा इतिहास असताना मराठ्यांच्या महिलांनी इतिहास गाजवलेला आहे, शौर्य गाजवलेलं आहे. शत्रूच्या छावणीमध्ये घुसणाऱ्या मराठ्यांच्या महिलांना जर कोणी अपमानकारक वक्तव्य करत असेल तर येणाऱ्या काळात नवनाथ वाघमारेच्या घरात घुसायला मराठा महिला कमी करणार नाहीत, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काल पुण्यामध्ये एका हरामखोर आणि स्वतःला ओबीसीचा तथाकथित नेता समजणारा नवन्या चिलटमारे याने मराठा समाजाच्या मुलीबद्दल अतिशय अश्लाघ्य टीका केली, अतिशय हीन दर्जाचं वक्तव्य केलंय. त्या वक्तव्याचा मराठा समाजच नव्हे तर सर्व भारत देशातून, महाराष्ट्रातून या सगळ्या वक्तव्याचा निषेध होतोय. आम्ही सुद्धा सगळं या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि नवन्या वाघमाऱ्या उर्फ चिलटमाऱ्या याच्या तोंडात, जिभेत शिसं ओतलं पाहिजे आणि याला टकमक टोकावून ढकलून दिलं पाहिजे. तरच अशा या प्रवृत्ती आपल्या महिलांचा सन्मान करतील. या वादामुळे आधी संवेदनशील असलेला मराठा आणि ओबीसी समाजातील अंतर्गत तेढ आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी नेत्यांचे उपोषण आणि सभा यामुळे वातावरण कमालीचे संवेदनशील बनले. अशा परिस्थितीत जबाबदार नेत्यांकडून येणारी अशी चिथावणीखोर आणि वैयक्तिक पातळीवरील वक्तव्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात. वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे महायुती आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. नवनाथ आबांनी काय बोललो याचं मी समर्थन नाही करणार, पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षापासून ते काय लय चांगलं आहे का? मनोज जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं समर्थन अजिबात करणार नाही, पण मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडंसं तुम्ही. आम्ही नाही का सहन करत? काय बोलता तुम्ही भुजबळ साहेबांना? कुठल्या भाषेत बोलता? काय बोलला एका समूहाला? शर्मेनं मान खाली घालायला लागला अशी भाषा, वड्या वगळ्याच्या पैदाशी, उसातल्या पैदाशी. तुम्ही नाही बोलला, मग सहन करा ना थोडंसं. वास्तव बोलतोय मी, परखड बोलतोय, कारण सुरुवात तुम्ही केली, मग आता कशाला वाईट वाटतंय तुम्हाला? सध्या या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे. वाघमारे यांच्यावर महिलांचा विनयभंग आणि 2 समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये निवेदनांद्वारे करण्यात आली आहे. आता यावर राज्य सरकार, चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः नवनाथ वाघमारे काय भूमिका घेत आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. हा वाद येत्या काळात शांत होतोय की यामुळे आंदोलनाची नवी ठिणगी पडतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.